कुठलीही गोष्ट नवीन शिकताना थोडा वेळ जातो. तुम्हाला वेळ द्यावा लागतो, पेशन्स ठेवावा लागतो आणि तो मोठा प्रॉब्लेम होतो, की मुलांना तेवढा वेळ एकाग्र बसता येत नाही. आणि दुसरं सांगायचं झालं तर हे जे तू म्हणालास, की कन्व्हिनियन्ससाठी आपण लावून देतो. पण प्रॉब्लेम असा होतो, की नंतर थांबायचं कुठे हेच मुलांना कळत नाही. कसं होतं, की आपण मुलांबरोबर बसतो, पण जर माझा फोन किंवा एखाद्याचा फोन त्याच्या हातात आहे आणि ते तुम्ही बघत राहिलात, तर मग मुलंही म्हणतात, की मग मलाही काहीतरी लावून दे. नमस्कार. चिदविलास स्टुडिओच्या मेंटल वेलनेस सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मेंटल वेलनेस सिरीजमध्ये आपण डिजिटल वेलबिंग या विषयावरती धनश्री सोबत चर्चा करत होतो. मागच्या काही एपिसोड्समध्ये आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती धनश्री सोबत चर्चा केली. त्यातून अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या. आजच्या एपिसोडमध्ये आपण एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत, ज्या समस्येला आपल्यातील बरेच जण सामोरे जात आहेत रोजच्या आयुष्यात. अशी ही समस्या आहे, ती म्हणजे आपल्या मुलांचा वाढणारा स्क्रीन टाईम. तर धनश्री, मागच्या एपिसोडमध्ये आपण जसं विविध वयोगटांबद्दल चर्चा केली होती, डिजिटल वेलबिंगची गरज कशी आहे किंवा काय प्रॉब्लेम्स येत आहेत. तर मला वाटतं त्यातला सगळ्यात महत्त्वाचा एक वयोगट जो आहे तो म्हणजे हा मुलांचा वयोगट आहे, की मुलांचा स्क्रीन टाईम जो वाढत चाललाय, तर त्याची काय परिस्थिती आहे नक्की सध्या? खरं सांगायचं झालं तर त्याची परिस्थिती गंभीर आहे. कारण माझ्याकडे जे आता लोक येतात बोलायला किंवा क्लायंट्स येतात, त्याच्यामध्ये तुला आश्चर्य वाटेल, पण 2 वर्षाच्या मुलांपासून स्क्रीन युजर्स आहेत. बरं. आणि हा खूप गंभीर प्रॉब्लेम आहे, की 2 वर्ष म्हणजे खूपच लहान, ज्यांना अगदीच जस्ट बोलता यायला लागलंय अशा मुलांपासून ते स्क्रीन अडिक्शन, मग 5वी 6वी अगदी 8वी 9वी पर्यंतचे लोकांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. पण चालू होण्याचा एज हा गंभीर प्रॉब्लेम आहे. म्हणजे मग याचं म्हणजे पुढची स्टेज आता काय झाली आहे सगळी, की काय घडतंय त्यातून नक्की? त्यातून असं होतंय, की हे बघ, सुरुवात अशी होते, की पालकांना वाटतं, की अरे खूप मस्ती करतायत, मी ऑफिसमधनं दमून आली आहे, थोडा वेळ टीव्ही लावून दिला तर एक 10 मिनिटं शांत बसतील, अशी सुरुवात होते. किंवा खूप आवाज करतायत, रडतायत, जरा काहीतरी लावून दिलं तर शांत बसतील. आणि ते बसतातही. कारण लोकांना मग काय वाटायला लागतं, हा रामबाण उपाय आहे मुलांच्या रडण्यावरचा किंवा मस्तीचा. कारण ते इतकं त्यांना अट्रॅक्टिव्ह वाटतं, की ते म्हणतात अरे आपण हे बघूया, आणि मग बघत राहतात. आणि मग असं वाटतं, की अरे 15 मिनिटं तर छान बसलेत, अजून एक थोडा वेळ देऊ, काय होतंय, तासभर बघ, मी तेवढ्यात हे काम करून घेते. असं थोडंसं कन्व्हिनियन्ससाठी त्याची सुरुवात होते. आणि मग हळूहळू पालकांनाही कळत नाही आणि मुलांनाही कळत नाही, की कधी त्याचा अतिरेक होतो आणि म्हणजे ते आपल्यावरती हावी कसे होतात, हे आपल्यालाही कळत नाही आणि मुलांनाही कळत नाही. खरं आहे. म्हणजे मी पण हे बऱ्याचदा बघितलंय किंवा आपण बाहेर जातो तेव्हा हॉटेलमध्ये वगैरे हे लक्षात येतं, की स्क्रीन दाखवल्याशिवाय मुलं जेवतच नाही. हा फार मोठा प्रॉब्लेम आहे आजकाल, की असं वाटतं, की म्हणजे स्क्रीन नसेल तर ह्यांचं काय जेवण पचणारच नाही का खाणारच नाहीत असं वाटतं. पण ते थोडंसं खरं व्हायला लागलेलं आहे, की मध्यंतरीच माझ्या एका मैत्रिणीचा हा प्रॉब्लेम झाला होता, की तिची मुलगी आमच्याबरोबर ट्रिपला आली होती आणि तिचं आयपॅड ते घरी विसरलेले होते. आणि ती मुलगी जेवायलाच तयार नाही. तिने ॲक्चुअली 2 जेवणं मिस केली, की नाही म्हणजे आता मी नाही जेवू शकत कारण माझं कार्टून नाहीये, माझी सीरियल नाहीये असं. जेवणच केलं नाही. जेवली नाही ती. आणि मग दुसऱ्या दिवशी शेवट रडून काहीतरी करून मग तिला फोनवरती दाखवलं आणि ती जेवली. म्हणजे तू विचार कर, की काय लेव्हलचं हे अडिक्शन आहे. आणि ही खूप चुकीची गोष्ट आहे. जेवताना कोणीच स्क्रीन बघणं ही खरं तर चुकीची गोष्ट आहे. पण लहान मुलांनी तर फारच चुकीची गोष्ट आहे. कारण वाढीचं वय आहे आणि त्याच्यातूनच सगळे न्यूट्रिशन त्यांना मिळणार आहे. त्यामुळे ते अशी सवय लागणं फार चुकीची गोष्ट आहे. पण मग याचे होणारे दुष्परिणाम काय आहेत? म्हणजे आत्ता ते तू म्हणालीस तसं ते छान वाटतंय, की मुलगा शांत बसलाय, दाखवूया थोडा वेळ स्क्रीन टाइम, किंवा मग हळूहळू ती सवय लागली आहे, की स्क्रीन दाखवल्याशिवाय जेवत नाहीये तर जेव घातलं जात आहे, पण स्क्रीन बघताना तो खातोय. पण मग याच्यातून काय दुष्परिणाम होत आहेत मुलांच्या आरोग्यावरती? खरं सांगायचं ना तर वेगवेगळ्या पातळीवर ह्याचा परिणाम होत जातोय. पहिले तर सांगायचं झालं तर जेवतानाचा जो स्क्रीन टाइम आहे त्यांनी डायरेक्टली तुमच्या डायजेशनवरच प्रॉब्लेम होतोय. कारण तुम्ही त्या जेवणाचा आस्वादच घेत नाहीये. तुम्हाला चव फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. तुम्ही खात राहता. ह्याच्यामधलं एक अजून सांगते पाहिलेलं उदाहरण, की एखादी गोष्ट जी आवडत नाहीये, आवडती भाजी आहे, पण जर तुम्ही लावून दिला टीव्ही आणि तुम्ही त्याला भरवताय त्या मुलाला, ते खातं, काही असेल तरी. आणि हा प्रॉब्लेम आहे. इथून ते डायजेशन, मेटाबॉलिझम हे सगळे प्रॉब्लेम चालू होतात. त्यात होणारा आणखीन एक प्रॉब्लेम आहे, की ते स्क्रीन बघत असताना किती खातायत हेही त्यांना कळत नाही. पोट भरलेलं कळत नाही आणि खातच राहतात.
आणि मग वजन वाढणे किंवा आणखीन अशा समस्या ज्या आहेत त्या व्हायला लागतात. हा एक प्रॉब्लेम आहे. आणि दुसरं सांगायचं झालं तर हे जे तू म्हणालास की कन्व्हिनियन्ससाठी आपण लावून देतो, पण प्रॉब्लेम असा होतो की नंतर थांबायचं कुठे हेच मुलांना कळत नाही. मग ते आणि काय म्हणतात की त्या दिवशी तर तू 1 तास लावून दिलं होतं, आता मला हवंय तर तू 1 तास लावून देत नाही. मग असं होतं की अरे मी तेव्हा लावलं तर आत्ता लावायला काय हरकत आहे? असं करत तो स्क्रीन टाईम वाढतच जातो. आणि मग कसं होतं की एकदा आईला वेळ नाही, एकदा वडिलांना वेळ नाही, एकदा अजून कोणाला वेळ नाही किंवा एकदा मित्र-मैत्रिणींकडे गेलेत म्हणून. असं करत ते मग इतकं वाढत जातं की त्याला काही मर्यादा राहत नाही. यातून काही असे विशिष्ट आजार मुलांमध्ये वाढत चाललेले आहेत? हो, बऱ्याच डिसऑर्डर्स म्हणजे ऑटिझम स्पेक्ट्रमवरती असणं किंवा आणखीनही बऱ्याच समस्या ह्याच्यामुळे येतात. अगेन की एकलकोंडेपणा की ते सारखं स्क्रीनवर बघणं, ह्याच्यामुळे त्यांचं सोशल इंटरॅक्शन फारसं होत नाही. वेगवेगळे जे लहान वयामध्ये क्युरिओसिटी असते किंवा एक्सपेरिमेंट करायची इच्छा असते की हे करून बघू, हे भलेही तोडफोड करेनात का, पण एक जी क्युरिओसिटी असते त्यालाही लिमिट होतं ते. आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात. सोशल इंटरॅक्शनच्या ADHD सारख्या म्हणजे अटेन्शन डेफिसिट असलेल्या ज्यांना लक्ष केंद्रित करता येत नाही, अशा सुद्धा बऱ्याच समस्या लहान मुलांमध्ये दिसतात. ह्यातला एक तुला अगदी बेसिक प्रॉब्लेम सांगते, की आपणही जेव्हा स्क्रीन बघतो, तो आपल्या रिअल लाईफपेक्षा खूप जास्त अट्रॅक्टिव्ह असतो किंवा फास्ट असतो. म्हणजे एखादा जर तू मूव्ही धरलास, तर त्या मूव्हीमध्ये 2 तासात होणाऱ्या घटना या साधारण खऱ्या आयुष्यातल्या 20 वर्षांच्या किंवा 10 वर्षांच्या सुद्धा असू शकतात. त्यामुळे ती स्पीड खूप फास्ट असतो आणि एंगेजिंग पण खूप असतं. वेगवेगळे कलर्स, वेगवेगळं म्युझिक आणि वेगवेगळे आकार ह्यांनी ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि लहान मुलांमध्ये हा प्रॉब्लेम खूप होतो. आणि मग त्यामुळे त्यांना जे रोजच्या डे टू डे मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या तेवढ्या इंटरेस्टिंग वाटत नाहीत, कंटाळा येतो. आणि मग ते सारखे म्हणायला लागतात, आई खूप बोर झालंय, बाबा खूप कंटाळा आलाय. आणि मग आपलं सोल्युशन काय असतं की अरे मग तुम्ही आता स्क्रीन बघा. आणि हा मोठा प्रॉब्लेम आहे. ह्याच्यात पहिलं एक सांगावंसं वाटतं मला की कंटाळा येत असेल तर येऊ दे, बोर होत असेल तर होऊ दे. थोडा वेळ बोर होईल, मग ते स्वतःहून शोधतील. आपल्या लहानपणी आपण काय करायचो, म्हणजे काहीतरी आपण शोधून काढतो की हा कंटाळा घालवण्यासाठी काय करता येईल, काय खेळता येईल. खरं म्हणजे हा विचार केला तर असं खूपदा वाटतं की एक 10-15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी किंवा आपण लहान असताना हे ऑप्शन काही नव्हते, तरी किती छान काय काय करायचो आपण. म्हणजे अगदी मातीत खेळणं असेल किंवा बाहेर कुठे बागेत ग्राउंडवर खेळणं असेल किंवा घरात जरी असो तरी काही ना काहीतरी हे करायचो. आणि मलाही हा खूपदा प्रश्न पडतो असा की आत्ताची ही मुलं, जेव्हा छोटी मुलं बघतोय, हे काय काय बघतायत, करतायत, आपल्या लहानपणी आपण काय करत होतो, आपला वेळ कुठे जात होता, असा खूपदा प्रश्न पडतो. मुलांच्या एकूणच डेव्हलपमेंटवरती प्रकर्षाने होणारे कोणते परिणाम आहेत या स्क्रीन टाइमचे? सगळ्यात पहिले तर त्यांच्या लक्ष केंद्रित करणे, अटेन्शन स्पॅन ह्याच्यावर भयंकर परिणाम होतो. कारण लहान मुलांचा निसर्गतःच अटेन्शन स्पॅन कमी असतो. कारण त्यांना वेगवेगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि ते एका जागी स्थिर एवढे बसू शकत नाही. पण स्क्रीनच्या इंटरॅक्शनमुळे आणि कंटिन्युअस तो हाय स्टिम्युलेशन कॉन्टेंट बघितल्यामुळे असं होतं की म्हणजे कुठली दुसरी गोष्ट तेवढी इंटरेस्टिंग वाटत नाही आणि तुमचं लक्षच केंद्रित होत नाही. आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट नवीन शिकण्यामध्ये प्रॉब्लेम होतो. कारण कुठलीही गोष्ट नवीन शिकताना थोडा वेळ जातो, तुम्हाला वेळ द्यावा लागतो, पेशन्स ठेवावा लागतो. आणि तो मोठा प्रॉब्लेम होतो की मुलांना तेवढा वेळ एकाग्र बसता येत नाही. पण मग आता धनश्री, एकूणात आजच्या काळामध्ये आता बऱ्याच मुलांना ऑलरेडी ही सवय लागली आहे. तर मग अशा वेळी पालक म्हणून कुठली जबाबदारी आहे किंवा पालक म्हणून या कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे? हा खूप छान प्रश्न आहे. कारण आता जर बघितलं तर 90% मुलांना स्क्रीनची सवय आहे ऑलरेडी. तर ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे डिजिटल डाएट बघणं. जसं आपण लहान मुलांचं बघतो की काय खातायत, छान हेल्दी गोष्टी खातायत की नाही, त्यांनी त्यांची वाढ होते की नाही, त्याचप्रमाणे डिजिटल डाएट बघणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. डिजिटल डाएट म्हणजे काय की तुम्ही ठीक आहे त्याला स्क्रीन दिलात मुलाला मुलीला, पण ते बघतायत काय हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यातलं अगदी सिंपल सांगायचं झालं तर एक प्रकार असतो हाय स्टिम्युलेशन कॉन्टेंट आणि एक त्याच्यातला दुसरा प्रकार आहे लो स्टिम्युलेशन कॉन्टेंट. हाय स्टिम्युलेशन कॉन्टेंटमध्ये काय आहे की खूप रंग असतात, खूप आवाज, खूप सतत हालचाल आणि स्पीड असते. म्हणजे काही न्यूज चॅनल जसे असतात की खूप गोष्टी होत आहेत एका वेळी, काही कार्टून्स खूप हलतायत. तशी जेव्हा कार्टून असतात की खूप गोष्टी एका वेळी होत आहेत, तेव्हा ती एका पॉईंट नंतर अडिक्टिव्ह होतात. कारण तुम्हाला त्या
फास्ट असण्याची, त्या रंगांची आणि त्या सगळ्या केऑसची सवय लागते. त्या उलट लो स्टिम्युलेशन कॉन्टेंट सुद्धा अवेलेबल आहे सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती. तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला मिळेल, लिस्ट मिळेल. आणि त्याच्यामध्ये काय असतं की थोडासा आवाज, सुदिंग आवाज असतात, खूप केऑस नसतो. चित्रही थोडी अशी फ्रेश रंगातली सुदिंग असतात. डायलॉग जास्त असतात. डायलॉग जास्त असले की कसं आहे की तुम्हाला लक्ष देऊन ऐकावं लागतं की काय होतंय. नुसतीच खूप हालचाल आणि आवाज असले की त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी ती नुसती हालचाल तुम्ही बघत राहता. त्यामुळे हे एक बघणं की तुमचं मूल लो स्टिम्युलेशन कॉन्टेंट बघताय की हाय स्टिम्युलेशन कॉन्टेंट. सेम टाईम आणि काही इंटरॅक्टिव्ह टूल्स आहेत अवेलेबल, म्हणजे काहीतरी कलरिंग करणे स्क्रीनवर किंवा काहीतरी कोडी सोडवणे, पझल्स. करेक्ट. तर जर द्यायचाच असेल स्क्रीन तुम्हाला की नाहीच आहे तुम्हाला वेळ आणि कुठेतरी एंगेज ठेवायचंच आहे बाबा, तर हा एक पर्याय आहे. म्हणजे इन्स्टेड ऑफ सारखे मूवीज दाखवणं. आणि एक अगदी खूप कॉमन होणारी चूक म्हणजे मोठ्या माणसांचा सगळा कॉन्टेंट लहान मुलांना दाखवणं की मला हाच पिक्चर बघायचा ना तर बघ माझ्याबरोबर, किंवा काही सिरियल बघायच्या आहेत. तर आजकाल तर आपल्याला माहीतच आहे की सगळ्याच मोठ्या माणसांचा कॉन्टेंट हा लहान मुलांसाठी नाही आहे बरोबर. त्यामुळे त्यांच्यासाठीचा कॉन्टेंट शोधा, त्यांच्यासाठीचे पझल्स शोधा एंगेजिंग, किंवा डायव्हर्सिटी ऑफ कॉन्टेंट हे सुद्धा महत्त्वाचं आहे की सतत टी व्ही बघायला देण्यापेक्षा, किंवा एक टी व्ही म्हणजे एखादा पिक्चर किंवा सिरियल बघायला देण्यापेक्षा काहीतरी क्विज शो किंवा पझल्स किंवा कलरिंग किंवा काहीतरी गेम्स खेळतायत लोक, असं काहीतरी इंटरॅक्टिव्ह वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बघणं. एक्झॅक्टली. पण म्हणजे मला मुळात वाटतं की हे तर उपाय आहेत त्या ह्याच्यातले की आपण टाळूच शकत नाहीये तर किमान हे करूया. पण मुळात पालकांनी मुलांना वेळ देणं हे सगळ्यात जास्त अगदी सोपं आहे. त्याबद्दल तू काय सांगशील? हा खूप छान मुद्दा आहे की हा सगळ्यात सोपं सोल्युशन आहे की आई वडिलांनी त्यांना वेळ देणं, किंवा घरात जे कोणी लोक असतील त्यांनी वेळ देणं. आणि वेळ देणं म्हणजे खरं कसं आहे माहितीये का की लहान मुलांना नुसतं त्यांच्याबरोबर तुम्ही बसलात विदाऊट तुमचा फोन तर ते काहीतरी गप्पा मारतात, काहीतरी खेळतात. कसं होतं की आपण मुलांबरोबर बसतो, पण जर माझा फोन किंवा एखाद्याचा फोन त्याच्या हातात आहे आणि ते तुम्ही बघत राहिलात तर मग मुलंही म्हणतात की मग मलाही काहीतरी लावून दे. म्हणजे आपण जे करू तेच मुलं बरोबर आपलं अनुकरण करतात. त्यामुळे ते प्रॉब्लेम वाढत जातो थोडासा. ओके. आणि आता म्हणजे या डिजिटल वेलबिंगच्या दृष्टीने जर विचार केला तर शेवटी ही पूर्णपणे पालकांचीच जबाबदारी आहे, कारण मुलांना तर या गोष्टी आपण काही समजावून सांगू शकत नाही. तर मग त्यावरती सगळी सोल्युशन्स म्हणून तू काय सांगशील की काय तुझ्या टिप्स आहेत की मुलांचा स्क्रीन टाइम कमी करायचा आहे किंवा तो बॅलन्स कसा साधायचा आहे, तर पालकांनी काय काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिले तर आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की जेव्हा मुलं स्क्रीन बघतात तेव्हा ती ॲक्टिव्हिटी खूप एक्साइटिंग असते आणि अट्रॅक्टिव्ह असते. त्यामुळे तुम्ही जर म्हणालात की आता तू टी व्ही बघू नको, इथे बस आणि अभ्यास करायला बस, तर ती मुलं नाही बसणार. एकदम तोडून नाही. करेक्ट. एकदम तोडून नाही टाकणं. एकदम एक्स्ट्रीम ॲक्टिव्हिटी सांगू नका की जिकडे तुम्ही एकदम एंटरटेनमेंट दिली होती तिथे तर तुम्ही सांगितलं आता पाढेपाठ करायला बस किंवा गणित सोडवायला बस, तर ते नाही करणार आहेत. त्यामुळे त्या ॲक्टिव्हिटीच्या लेवलची एक्साइटमेंट असलेल्या ॲक्टिव्हिटीज त्यांना द्या. म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सेन्सरी ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्ड असतील, म्हणजे ज्याच्यात पळापळ करावी लागेल किंवा हाताने काहीतरी बनवावं लागेल, की क्ले असेल किंवा हाताने फिंगर पेंटिंगच्या ज्या ॲक्टिव्हिटीज येतात, किंवा बाहेर मैदानी खेळ आहेत, बागेत जाऊन खेळणं असेल, एखादं छान पुस्तक वाचून दाखवणं असेल की जे ते ऐकताना त्या जगात ते रमून जातील, विचार करतील, इमॅजिन करतील. आपण त्यांना गोष्ट सांगणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये त्यांना वाटेल की हे पण माझ्याबरोबर इन्व्हॉल्ड आहेत आणि मला खूप काहीतरी हालचाल करावी लागते, तरच ते त्याला म्हणजे तेवढे टक्कर देऊ शकतील स्क्रीनच्या ॲक्टिव्हिटीजना. नाहीतर कसं आहे बाकीचं त्यांना बोरिंगच वाटेल, कारण त्या लेवलच्या त्यांना एक्साइटमेंटची सवय झालेली. खरं म्हणजे ते आपण म्हणतो तसं रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये मुलांना डिफरन्सच कळत नाही. बरोबर. आणि पालक म्हणून आपलीच ती जबाबदारी आहे की आपण ते सांभाळणं खूप गरजेचं आहे. अजून एक मुद्दा सांगायचा तर की पालकांनी जागरूक राहण्याचे काय गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा कधी त्या मुलांना स्क्रीन देताय तेव्हा तो एक खेळ म्हणून राहायला हवा, किंवा एक ॲक्टिव्हिटी म्हणजे 10 ॲक्टिव्हिटींमधली ही अजून एक 11वी ॲक्टिव्हिटी म्हणून राहायला हवी, सवय नाही व्हायला पाहिजे. म्हणजे जर तुमच्या मुलाकडे कुठल्याही प्रकारचा टीव्ही फोन नाहीये तर त्या मुलाला जर प्रश्न पडत असेल की आता मी काय करू, तर हा प्रॉब्लेम आहे. मी ऍक्च्युली याच मुद्द्यावरती येणार होतो की हे चुकतंय किंवा मुलावरती याचे दुष्परिणाम सुरू झाले आहेत, हे पालकांनी कसं ओळखलं पाहिजे? खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. ह्याच्यासाठी एक सोपा पर्याय आहे. एक 5 ते 6 तास किंवा एक दिवसभर
तुम्ही जर कुठल्याही प्रकारचं डिव्हाइस तुमच्या मुलाला किंवा मुलीला दिलं नाहीत तर ते कसे वागतात हे बघा. जर त्यांना फारसा काही फरक पडत नसेल, ते चित्र रंगवतायत, काहीतरी खेळतायत, वेळ जातोय त्यांचा, तर ठीक आहे. जर म्हणत असतील कंटाळा येतोय तर थोडीशी त्यांना सवय लागायला लागली. पण तुला आश्चर्य वाटेल की जी मुलं खरंच ॲडिक्ट झालेली आहेत ती भयंकर चिडचिड करतात, गोष्टी फेकतात किंवा आईवडिलांवर ओरडतात किंवा त्यांना धमकी देतात, आता दे तुम्हाला, नाही तर मी हे करेन ते करेन, असं करणार नाही. हे जर अशा गोष्टी होत असतील तर डेफिनेटली खूप अतिरेक झालाय स्क्रीन वापराचा. ही धोक्याची घंटा. हो, ती धोक्याची घंटा आहे. त्यामुळे असं एक करून बघा एक दिवस की आज आपण द्यायचंच नाही कुठलंही डिव्हाइस, बघूया काय होतंय. खरंय, म्हणजे मला वाटतं यामध्ये 3 स्टेप्स या महत्वाच्या आहेत की एकतर मुळात त्याची जाणीव पालकांना होणं की आपलं काहीतरी चुकतंय किंवा मुलाला याचं ऍडिक्शन होऊ शकतं. मुळात एकतर स्क्रीन देऊच नाही, पण दिली असेल, आता सवय लागली असेल तर त्याची लक्षणं नीट ओळखणं आणि तू म्हणतेस तसे त्यावरती मग ही सोल्युशन स्टेप बाय स्टेप हळूहळू हे करणं. हे ह्याच्यात एक सोपं उदाहरण द्यायचं झालं तर सांगते की लहान मुलं क्रिकेट खेळायला आवडतं किंवा लपाछपी खेळायला आवडतं, पण ते दिवस रात्र तेच खेळतात का? नाही खेळत. तसं स्क्रीनचं असायला पाहिजे की स्क्रीनवरती एखादं कार्टून बघायला आवडतंय, पण मी दिवसातून एक अर्धा तास बघतो किंवा 15 मिनिटं तेवढे बघते किंवा आठवड्यातनं एखादा पिक्चर बघतोय, तिथपर्यंत आहे, ठीक आहे. जेव्हा तुम्ही दिवस रात्र तेच करायला लागता तेव्हा प्रॉब्लेम होतो. आपल्याकडे जे म्हणतात की कुठल्याही गोष्टीचा अति तिथे माती, ते आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला तर प्रॉब्लेम होणारच आहे. कदाचित मग अशी आपण म्हणालो तसं आपल्या लहानपणी हीच गोष्ट होती की कार्टून म्हणा किंवा कुठल्याही गोष्टींचा एक ठराविक वेळ असायची, तेव्हाच टीव्हीवर लागायचं. बाकी गॅजेट्स तर नव्हतेच, पण टीव्हीवर एक ठराविक वेळ ते असायचं, तेवढंच बघणं व्हायचं आणि मग आपण बाकी ऍक्टिव्हिटीज मध्ये. तर कदाचित आताचे पालक त्या पद्धतीने ते मेंटेन करू शकतो. हो नक्कीच, कारण तेव्हा जे रेकॉर्डेड गोष्टी होत्या की असं नव्हतं कधी मी स्ट्रीम करेन आणि हवं तेव्हा बघू शकेन. तसं पालक एक करू शकतात की मुलांना सांगायचं की हा एपिसोड या वाजता लागणार आहे, भलेही तो युट्यूबवर किंवा अजून कशावर असेल जो तुम्ही कधीही दाखवू शकता, पण सांगताना सांगायचं आणि मग बघ. त्यामुळे स्क्रीन बघणं ही एकदम बघूच नका असं काही नाहीये, तसं करणंही शक्य नाहीये, पण काहीतरी तुम्ही नियम बनवा. करेक्ट. कारण ह्याच्यात आणखीन एक परिणाम होतो की हा एक छान मुद्दा तू काढलास इथे की डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणून एक गोष्ट आहे. म्हणजे काय तर कुठल्याही गोष्टीची वाट बघून ती मिळालेल्याचा जो आनंद आहे तो आता लहान मुलांमध्ये राहिलेलाच नाही. ती आतुरता, एक्साइटमेंट की की म्हणजे मला आठवतंय की पूर्वी जे मोगली लागला की म्हणजे मोगली लागणार रविवारी म्हटलं की लोक अशी वाट बघायची. तसं आता राहिलंच नाहीये की मला हा आता सिरियल बघायची आहे, मला आता हा टीव्ही व्हिडिओ बघायचा आहे तर लावून द्या. आणि ते आता मुलांनाही माहिती आहे की मी म्हटलं की ते लागू शकतं. आपल्याला माहित होतं की हे लागणार नाहीच आहे असं आपण म्हटलं तरी ते लागायला तर पाहिजे टीव्हीवर. आणि सिमिलर गोष्टी मिळण्याबद्दलही झालेली आहे की माझं काहीतरी तुटलं, समजा बॅग तुटली आहे तर लगेच मुलं स्वतःहूनच म्हणतात की बाबा ऑर्डर कर ना बॅग ऑनलाईन. त्यांना त्यांना माहितीये की एक बटन क्लिक केलं की ते येणार आहे. तर तोही एक प्रॉब्लेम खूप मोठा होतोय. म्हणजे जे तू म्हणालास मग अशी काय दुष्परिणाम होत आहेत, तर हे मानसिक दुष्परिणाम हे फार आहेत की पेशन्सच नाही, कुठल्या गोष्टीची थांबणे हे माहिती नाही. आणि जेव्हा थांबावं लागतं तेव्हा भयंकर चिडचिड होणे किंवा राग येणे किंवा त्या डेस्परेशनमध्ये काहीतरी करणे हा एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे कोणत्याच गोष्टीची उत्सुकता, आतुरता किंवा त्या गोष्टीला एक वेळ लागेल, ते सहज मिळणार नाही ही जाणीवच मुलांमध्ये निर्माणच होत नाही. लगेच मिळणार, मी म्हटलं की मला मिळणार. खरंय. त्यामुळे मला वाटतं पालकांनी पहिलं पाऊल हे उचललं पाहिजे की मुलांना वाट बघू द्या त्या गोष्टीची, ती सवय लागू द्या. आपलं लहानपण कसं होतं त्या पद्धतीने आहे की कुठली वस्तू पटकन नाही मिळाली, कारण काही असू द्या, पण त्यातून एक डेव्हलपमेंट वेगळ्या पद्धतीची झालेली आहे. बरोबर. म्हणजे एक सांगते तुला की आता असं झालंय की पालकांना अशी जबाबदारी वाटते की अरे माझ्या मुलाला किंवा मुलीला कंटाळा आला म्हणजे काहीतरी फार झालं, त्याला लगेच काहीतरी द्यायला पाहिजे की ते करतील. असं काही नाहीये, मुलांना येऊ दे कंटाळा. एक्झॅक्टली. मला हा एक प्रश्न तुला विचारायचाच होता की कुठेतरी हाही विचार असा होतोय का की त्या मुलांना सतत एंगेज ठेवलंच पाहिजे? हो नक्कीच. मी म्हटलं तसं ती एक रिस्पॉन्सिबिलिटी वाटते की काय आता करायचं, आता इतके 2 तास ह्याला काही नाहीये करायला, म्हणजे शाळा नाहीये, क्लास नाहीये, 2 तास काय करायचं, बसू दे घरी, काहीतरी करेल, तुम्ही कामं करताय त्यात मदत करेल, रिकामं बसू द्या, काहीतरी करेल. आणि एकदा तुम्ही वेळ दिलात ना की हळूहळू ते शोधतात. ते न्यूजपेपर काय होईल, न्यूजपेपर फाडतील किंवा अशा काहीतरी गोष्टी करतील, ते करू देत. ती लहान मुलं आहेत, ती थोडासा मेस करणार आहेत. आपल्याकडे आता तोही एक प्रॉब्लेम झालाय की त्यांनी थोडा पसारा केला की लगेच म्हणतात अरे किती पसारा केलाय, किती आवाज करतोय.
मग करणार काय मूल, करू दे थोडी मस्ती, उड्या मारू देत घरामध्ये, सोफ्यावर उड्या मारू देत, चालतं. पण जर हेला वेळच दिला नाही तर मग कसं होतं की सतत त्यांचीही अपेक्षा तशी तयार होते की माझ्या एक ऍक्टिव्हिटी झाली की माझ्यासाठी दुसरी ऍक्टिव्हिटी तयार पाहिजे, नाहीतर मग मला काहीतरी बघायला द्या ज्याने मी वेळ काढेन. एक्झॅक्टली. म्हणजे सतत कुठेतरी एंगेज ठेवल्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. म्हणजे रिकामं बसू द्या, करू द्या, त्यांना काय करायचं ते करू द्या, पडू द्या, राडा करू द्या, हे महत्वाचं आहे. कारण आम्ही जे सायकोलॉजीमध्ये म्हणतो की क्रिएटिव्ह सोल्युशन्स मिळण्यासाठी किंवा तुमची एक वेगळ्या प्रकारे विचार होण्यासाठी तुम्हाला कंटाळा येणं ही चांगली गोष्ट आहे. कारण जेव्हा कंटाळा येतो म्हणजे काय की तुम्हाला त्या कम्फर्ट झोनमध्ये आलाय तुम्ही आणि आता त्याच्याहून काहीतरी तुम्हाला वेगळं करायचंय, तर ती वेगळं सुचायच्या आधीच तुम्ही थांबवलं तर ते वेगळं कधी सुचणारच नाही. खरं. म्हणजे ती क्रिएटिव्हिटीच आपण कुठेतरी संपून टाकतो किंवा त्यांचीच विचार करण्याची क्षमता आपण थांबवतोय असा प्रकार आहे. तर अजून पालकांच्या दृष्टीने तुला काय वाटतं की काय? याच मुद्द्याला लागून सांगते की क्रिएटिव्हिटीसाठी, मुलांची क्रिएटिव्हिटी जपण्यासाठी किंवा अजून वाढवण्यासाठी, जोपासण्यासाठी काय होतं की जेव्हा मुलं टीव्ही बघतात, मूवी किंवा स्टोरी बघतात, तेव्हा त्यांच्यासमोर सगळं रेडीमेड मटेरियल अवेलेबल आहे, ते बघतायत आणि ते जस्ट ग्रास्प करतायत. पण जेव्हा ते स्वतःहून काहीतरी चित्र काढतायत किंवा पुस्तक, इव्हन गोष्टीचं पुस्तक जर पालक वाचून दाखवत असतील तर त्याच्यात चित्र तयार नाही आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःहून विचार करणार आहात की अरे कसं असेल ते राजाचं जग किंवा काय असेल त्या गोष्टी, ती लोक कशी दिसत असतील, हे जे इमॅजिनेशन आहे ना तेही कुठेतरी आपण थांबवतो जेव्हा आपण रेडीमेड मटेरियल देतो. त्यामुळे कधी रोज रात्री झोपताना एखादं गोष्टीचं पुस्तक वाचून दाखवणे किंवा वाचणे किंवा एखादं फ्री टाईममध्ये कागद देणे, सांगणे तुला हवं ते काढ, हवं ते त्या कर, कागदाचं क्लेचं बनव, हे महत्वाचं आहे. तर पालकांना जर स्पेसिफिक टिप्स म्हणायचं झालं तर मी म्हणेन की स्क्रीनच्या ऐवजी दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज शोधा ज्या मुलांना तुमच्या आवडतात. कारण प्रत्येक मुलाची आवड वेगळी असते. काही मुलांना जाऊन क्रिकेट खेळायला आवडेल तर काहींना चित्रकला आवडेल, क्राफ्ट आवडेल. ते ओळखा आणि त्या ऍक्टिव्हिटीज त्यांना करायला द्या. आणि नाही दिलं तरी रिकामं बसू द्या, हरकत नाही. खरं तर शोधतील काहीतरी, हा मुद्दा महत्वाचा. आणि मला वाटतं तुझ्या सगळ्या बोलण्यातून एक गोष्ट अजून एक मला जाणवली की याच्यातून पालकांचा आणि मुलांचा संवादही खूप छान डेव्हलप होऊ शकेल. तर थँक्यू धनश्री. म्हणजे आज या खूप महत्वाच्या विषयावरती आपण बोललो की जी आज काळाची गरज झालेली आहे. तर मित्रांनो, मुलांचा स्क्रीन टाइम ही एक खूप मोठी समस्या आपल्याला सगळ्यांना भेडसावते आणि त्या विषयावरती काय करता येऊ शकतं, ती गोष्ट ओळखायची कशी, त्याची लक्षणं काय आहेत, आपल्या मुलाच्या हातात आपण स्क्रीन देताना काय काळजी घेतली पाहिजे, किंवा आपल्या मुलाला स्क्रीनची सवय लागलेली असेल ऑलरेडी तर त्याची लक्षणं कशी ओळखायची, त्यातून काय दुष्परिणाम होऊ शकतात, या सगळ्या मुद्द्यांवरती आज धनश्रीने आपल्याला खूप छान माहिती दिली आहे. धनश्रीचा डिजिटल वेलबिंगवरतीच डिजिफिट प्रोग्राम नावाचा एक ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स पण आहे, जो तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध आहे. त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक आणि डिटेल्स दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या वेळेनुसार, कन्व्हिनियन्सनुसार तो कोर्स करू शकता. आणि असंच आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटणार आहोत डिजिटल वेलबिंगच्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी धनश्री सोबत. तोपर्यंत नमस्कार.